डोकं वर पाय, या भ्रष्टाचारी लोकांना पाठीचे घालणाऱ्या शिवचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, अरे शिवच्या नावानं शिवच्या नावानं भ्रष्टाचारी लोकांना पाठीशी घालणाऱ्या आपल्या धाराशिव जिल्ह्याच्या शिवच्या नावानं छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की भ्रष्टाचारी लोकांना पाठीशी घालणारे शिवचं करायचं काय? शिवाच्या नावानं एवढा त्रास होतो ना त्या अधिकाऱ्यांना आमच्याकडे पाठवा. त्यांना काम न करता पैसे उचलले तुमच्याकडे प्रूफ कारवाई होत नाही. काय लक्ष नाही तुमचं कारवाई होत नाही. त्रास होतोय प्रूफ आमच्याकडे आम्ही काम न करता बिल उचलले. घरदार सोडून काम न करता बिल उचलले प्रूफ आमच्याकडे तरी त्याच्यावर कारवाई नाही. विजय असो, माता रमाईचा विजय असो, सावित्रीबाई फुल्यांचा विजय असो. तुमका प्रकार काय घडलाय खेडमध्ये आणि किती कोटीचा घोटाळा झाला आणि नेमकं कशा कशामध्ये साहेब झालेला आहे? 1 वर्षापासून दोन वेळेस उपोषण झाले व आंदोलन झाले तर या सीओ साहेबांनी काही कोणा दोषीवर कारवाई केलेली नाही. त्यांना पाठीशी घालण्याचं काम हे सीओ साहेब करत आहेत की आमच्या जिल्ह्याला असे सीओ साहेब लाभले आमचं दुर्भाग्य आहे. जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे ना. 1.5 ते 2 कोटीचा घोटाळा झालेला आहे. प्रत्यक्षामध्ये काम न करता भोगस बिलं उचलले आहेत व डुप्लिकेट MB तयार केली आहे. हे आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून पण दिले पण ते कारवाई करत नाहीत. त्यांच्या निषेधार्थ आज आम्ही सीओच्या नावाने बोंब मारो आंदोलन करत आहे. ठीक आहे, मग आता तुमची सीओ कडे काय मागणी आहे? तुम्ही काय नाही, यांनी कधीपर्यंत दोषीवर मागणी- जे गट विकास अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई नाही झाली तर आम्ही आत्मदहन करू. पाठीशी घालणाऱ्या शिवचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, किती किंदड्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांचा भ्रष्टाचारी लोकांची पाठीशी घालणाऱ्या शिवचा निषेध असो. काय आहे आज आपण बोंब मारो आंदोलन केलेलं आहे? माझं नाव अण्णाराव कांबळे, मी आंदोलक आहे. गेले 10 महिन्यापासून खेड ग्रामपंचायत भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी आणि भ्रष्टाचारी लोकांना चौकशी आणि ती कारवाई करण्यासाठी मी पाठपुरावा करत आहे. आपल्या धाराशिव जिल्ह्याचे सीओ माननीय घोषसाहेब यांना वारंवार उपोषण करून आंदोलन करून विनंती केली. त्यांनी फक्त आमचं लेखी आश्वासन देऊन फक्त आमचं मनमानी म्हणजे आम्हाला आमची मनासारखे लेखी आश्वासन देऊन त्यांनी आम्ही जनतेची दिशाभूल केली. पण तात्काळ कारवाई केलेली नाही आतापर्यंत. त्या शिवसाहेबाच्या निषेधार्थ आम्ही आज बोंब मारो आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे. किती महिन्यापासून पाठपुरावा करताय? 1 वर्ष होत आलं या गोष्टीला. अद्याप कोणत्याही अधिकारी आणि कोणत्याही कर्मचाऱ्यावर भ्रष्टाचारी लोकांवर अद्याप कोणती कारवाई झाली नाही. गट विकास अधिकाऱ्याकडे हे प्रकरण गेलेलं आहे का? त्यांचं काय उत्तर आहे? गट विकास अधिकाऱ्याकडे प्रकरण गेलेलं आहे. त्यांनी नाही. गट विकास अधिकारी प्रकरण गेले असताना त्यांनी पण दोषीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला म्हणून आम्ही मान्य सीओ साहेबाकडे आलो. त्यांचा बी हा प्रकार चालू आहे. ठीक आहे, मग आता पुढचं पाऊल काय असणार आहे? पुढचं पाऊल आता सध्या आम्ही बोंब मारो आंदोलन चालू आहे. यावरती त्यांनी जर कडक कारवाई किंवा कडक निर्णय जर घेतला नाही तर आम्हाला पुढची कारवाई की विभागीय आयुक्ताकडे आम्हाला आंदोलन किंवा उपोषण करण्याची वेळ
माननीय मुख्य कार्यकारी धाराशिव यांच्यामुळं जनतेवर ओढलेली आहे. आज आपण छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये बोंब मारो आंदोलन केलेलं आहे. कशा बाबतीत आंदोलन केलेलं आहे, काय झालेलं आहे नेमकं? खेड ग्रामपंचायत अंतर्गत कोट्यावधी रुपयाचा घोटाळा झालेला आहे. त्या अनुषंगाने अण्णा कांबळे आमचे सामाजिक कार्यकर्त्यांनी वारंवार उपोषण केले व आमचे शिवसाहेब यांनी लेखी आश्वासन दिले व त्या आश्वासनाअंतर्गत त्यांनी एक समिती नेमली. त्या समितीने चुकीचा अहवाल तयार केला. आम्ही वारंवार पुरावे देत असताना पण अहवाल हा चुकीचा तयार करून जे काही भ्रष्टाचारी अधिकारी आहेत यांना शिवसाहेबांनी पाठीशी घालण्याचं काम केलं आहे व शिवसाहेबाच्या निषेधात आम्ही बोंब मारो आंदोलन आज केलेलं आहे धाराशिव येथे. ठीक आहे, हा जो प्रकार घडला कुठे घडलेला आहे आणि याचा आपण पाठपुरावा किती वेळेस केला आणि कधीपासून चालू केला होता? आम्ही 1 वर्षापासून आज ह्या गोष्टीचा पाठपुरावा चालू आहे. खेडमध्ये कामं न करता बोगस बिलं उचलले आहेत व समिती आली. त्या ठिकाणी समितीने पंचनामा केला. आमच्यापाशी पंचनाम्याच्या कॉप्या आहेत. त्या ठिकाणी काम दिसून आलेलं नाही. असा पंचनामा असताना जी समिती नेमली होती तुळजापूरचे BDO यांनी अशा पद्धतीचा अहवाल दिला की काम झालेलं आहे असं. त्या निषेधात आम्ही आंदोलन करत आहे. हा खेडगाव कुठला आहे, कोणत्या तालुक्यामध्ये? लोहारा तालुका, धाराशिव जिल्हा. ठीक आहे, 1 वर्षापासून आपण जे पाठपुरावा केला त्याच्यावरती जे मुख्य अधिकारी जे आहेत त्यांनी काय दिलेलं होतं? शिवसाहेब हे चोरांना पाठीशी घालण्याचं काम करत आहेत व आम्हा लोकांना तारखेवर तारीख देतात. फक्त तारीख देण्याचं काम करत आहेत वारंवार. आणि आम्ही लोक म्हणजे बऱ्याच दिवसापासून या गोष्टीसाठी संघर्ष करत आहोत. तरी ह्या CO हटाव हा CO भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचं काम करत आहे. या COच्या निषेधार्थ बोंब मारो आंदोलन आहे. ठीक आहे, आपण असा अधिकारी आपल्या जिल्ह्याला लाभला म्हणजे जिल्हा मागासत आहे. 1 वर्षापासून पाठपुरावा करताय, आज बोंब मारो आंदोलन केलेलं आहे आपण. या प्रक्रियेनंतर सुद्धा जर आपली मागणी मान्य नाही झाली व त्यांच्यावरती जर कारवाई नाही झाली तर पुढचं पाऊल काय आम्ही असणार आहे आपलं? आत्मदहन करणार आहे.